आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। जत तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शासन नियुक्त सदस्य मनोहर हुवाडे यांच्या पाठपुराव्यास यश। जत येथील वीर सिंदूर लक्ष्मण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शीट मेटल वेळच्या 20 विद्यार्थ्यांना जत एसटी आगारात प्रशिक्षण मिळावे यासाठी जिल्हा आगार प्रमुख आणि महाराष्ट्र शासन यांच्यात समन्वय साधून 20 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण काळात 1 महिन्याचे प्रशिक्षण जत एसटी आगारात मिळत असल्याबद्दल आज आगार प्रमुख देसाई मॅडम, शासन नियुक्त संचालक मनोहर हुवाडे, निदेशक लोहार सर या प्रशिक्षणार्थीबद्दल काय भावना व्यक्त केल्या आहेत पाहूयात। आयटीआय जत या ठिकाणी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी 20 आमच्या इथं प्रशिक्षण घेत आहेत। त्या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना बसच्या बॉडीचे बसच्या बॉडीमध्ये असणारे बदल किंवा बॉडीचं काम कसं करायचं यासाठी आमचे सर्व कर्मचारी म्हणजे बॉडी फिटर पासून सर्व भागांचे त्याची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी सतत तत्पर असतात। ही मुलं खरंच कौशल्याच्या दृष्टीनं किंवा यांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीनं ही एक फार चांगली उपक्रम आहे। या दृष्टीने त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये उपयोग केला तर त्यांची खरोखर प्रगती होईल। हे खरं चांगल्या दृष्टीने केलेलं आहे, पण त्यांनी त्याचा योग्य रीतीने व्यवस्थित लाभ घेऊन आपले जीवन सुखी व समृद्ध करावं आणि त्यांनी आपल्या ह्या कौशल्याचा उपयोग आपल्या नोकरीमध्ये करण्यात यावा एवढंच बोलून संपतो। महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री माननीय नामदार मंगलप्रभात लोढासाहेब यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील सर्व शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत। मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातील पहिलं आयटीआय कॉलेज असेल जतचं की ज्या आयटीआय कॉलेजनं एसटी महामंडळाबरोबर सामंजस्य करार केला आणि त्या कराराच्या माध्यमातून इथं शिकत असणाऱ्या मुलांना इथं जॉब मिळायला पाहिजे। कारण आपण पाहतो पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी मोठमोठे MIDCs आहेत, ती मुलं ज्यावेळी सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडतील त्यावेळी त्यांना पुण्या मुंबईला नोकरी शोधण्यासाठी जावं लागतं। त्यानंतर तिथं सिलेक्शन झाल्यानंतर तिथं राहण्याची व्यवस्था नसते, जेवणाची व्यवस्था नसते, अशा पद्धतीनं त्यांची ससे ओळपट होत असते। त्यामुळं त्यांना याच तालुक्यामध्ये जॉब मिळाला तर यांच्या राहण्याची, जेवणाची आणि नोकरीची व्यवस्था इथंच होईल, हा एक उदात्त हेतू समोर ठेवून त्यांनी निर्णय घेतला आणि लोहार सरांचे मी आभार मानतो की त्यांनी हा सामंजस्य करार आणि मॅडमचाही आभार मानतो, सामंजस्य करार केला आणि इथून पुढे प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीनं इथं जॉब मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। त्याबद्दल मॅडमचं आणि सरांचं मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।